चलो, मागच्या 3 लेक्चरमध्ये आपण बाकीचे भरपूर सारे क्वेश्चन्स बघितलेले. आज आपला हा चौथा लेसन आहे ॲडव्हान्समधला, आणि पर्सेंटेज झाल्यावर आपण बाकीचे टॉपिक पण हळूहळू कव्हर करणार आहोत. मग बाकीच्या टॉपिकमध्ये सगळेच टॉपिक जे कमर्शियल आहे आणि त्यामध्ये सिम्प्लिफिकेशनवाले सुद्धा काही टॉपिक, त्यानंतर क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे कंपॅरिझन व्हेरिएबलवाले सुद्धा टॉपिक, ऑल टॉपिक तुमच्या ह्याच्यात कव्हर करू. ओके. मग आधीच्या लेक्चरमध्ये आपले जवळपास 40 क्वेश्चन झाले होते. आता आपला हे 2-3 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी दिले, त्यातला हा एक क्वेश्चन आहे बघा. मोनिका सेव X-8% ऑफ हर मंथली इन्कम when her monthly expenditure is increased by 30%, the monthly income is increased by 36%. Then her monthly saving increased by 70%. What is the value of X? याच्यामध्ये असं विचारलेलं आहे. मग आता इक्वेशन कसं बनणार याचं? जर आपण याचं इन्कम X100 मानलं तर सेविंग आपल्याला सांगितलेलं आहे X-8% आहे. म्हणजे आता समजा याचं 10 असेल तर 10 - 8 म्हणजे 2% सेविंग आहे, म्हणजे 98% एक्सपेंडिचर होईल. म्हणजे 100 मधून 2 गेलं तर 98 राहील. मग आपल्याला ह्या केसमध्ये एक्सपेंडिचर काढता येतं. मग एक्सपेंडिचर काय भेटणार आहे आपल्याला माहिती आहे का? जर 100 मधून, इथं लिहितो 100 मधून हे जर मायनस केलं आपण तर आपल्याला एक्सपेंडिचर भेटेल. 100 मायनस प्लस मायनस होईल आणि मायनस मायनस प्लस होईल. म्हणजे एक्सपेंडिचर आपल्याला इथं भेटणार आहे 100 + 8 108 मायनस X एवढं एक्सपेंडिचर भेटेल. आता दुसऱ्या केसमध्ये आपल्याला पुढं काय सांगितलेलं आहे? वेन हर मंथली एक्सपेंडिचर इज इन्क्रीज्ड बाय 30%. आता हे जर एक्सपेंडिचर 30% वाढलं, म्हणजे एक्सपेंडिचर जर 30% वाढलं आणि मंथली इन्कम 36% वाढणार आहे म्हटलं. वेन हर मंथली एक्सपेंडिचर इज इन्क्रीज्ड बाय 30% अँड मंथली इन्कम इज इन्क्रीज्ड बाय 36%. मग आता 36% ने वाढलं म्हणजे 100चं किती होणार आहे? 136 होईल. देन हर सेविंग ऑल्सो इन्क्रीज्ड बाय 70%. आणि मग सेविंग पण वाढणार आहे म्हटलं. मग सेविंग काय करू आपण? X-8 च्या 70% म्हणजे 170% होणार आहे. आता काय असतं? सेविंग प्लस एक्सपेंडिचर इक्वल टू इन्कम असतं. मग आता या दोघांची बेरीज इक्वल टू याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला X भेटणार आहे. दुसरी गोष्टाचा एक रूल आहे, लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा. जर समजा एखाद्या व्यक्तीचं इन्कम आणि एक्सपेंडिचर सारखं वाढलं तर सेविंग सारखी वाढत असते. जर सेविंग आणि एक्सपेंडिचर सारखं वाढलं तर इन्कम सारखं वाढत असतं. म्हणजे सेम असेल तर सेम वाढतं. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर म्हटलं की एका माणसाचं एक्सपेंडिचर 50% वाढलं आणि इन्कम बी 50% वाढलं, एक्सपेंडिचर 50 वाढलं, इन्कम बी कितीने वाढलं? 50, तर सेविंग कितीने वाढणार आहे? 50नेच वाढणार. म्हणजे तिथं तुम्हाला डोकं लावायची गरज पडत नाही. म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टी बेसिकच्या माहिती पाहिजे. मग आता याला जर सॉल्व्ह केलं तर काय होतं? हे 1.7 होतं, हे 1.3 होतं. ओके. मग हे काय होणार आहे? 136 बरोबर 1.7x होईल. 17 × 8 136 होतं म्हणजे 13.6 होईल. प्लस इथं होईल 13 × 8 104 म्हणजे 10 उरले. 13 0 0 म्हणजे 13 × 13 140.4 होईल. मायनस 1.3x होईल. आता 1.7x मधून 1.3x गेले तर इथं राहणार आहे 0.4x. आणि हे 13.6 आपल्याला आधी याच्यातून मायनस करावं लागेल. 13.6 मायनस करून घेऊ. 14 मधून 6 गेले तर इथं 9 आणि 8 आणि 6 14 होतं, बरोबर का? 8 आणि 6 14 होईल. हे 140.4 आहे. 6 आणि 4 10 आणि 4 14, इथं 4 झाले. 10 मधून 4 गेले तर किती राहिले रे? 6. इथं 2 झाले. 4 मधून 2 गेले तर 2 राहील. आणि मग हे 1 ला 1 म्हणजे 126.8 होईल. आता हे जर इकडे गेलं तर हे काय होणार? 136 - 126.8 होईल, बरोबर आहे का? मग आता इथं जर आपण मायनस केलं तर काय भेटेल? ह्या केसमध्ये 136 - 126.8 मग हे भेटलं. 10 मधून 8 गेले तर 2 राहिले. इथं 7 झाले. 9 आणि 7 16 होतं. इथं 3 म्हणजे 0 0 म्हणजे हे भेटलं 9.2 / 0.4 बरोबर X भेटला. म्हणजेच पॉईंट कटला. 4 2 8 4 3 12. तर X ची व्हॅल्यू आपल्याला ह्या केसमध्ये किती भेटली? इथं 23 भेटली. X ची व्हॅल्यू किती भेटली? 23. मग आपल्याला काय विचारलं होतं? फाइंड द व्हॅल्यू ऑफ X. क्लिअर आहे? कोई डाऊट आहे इसमें? बघा मग नेक्स्ट. मग हे झालं का? तुम्हाला आलं का? हे पण 40. आता हे आपण ऑलरेडी मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, म्हणजे मागच्या लेसनमध्ये, की हा क्वेश्चन आपण क्लर्कचा शेवटचा क्वेश्चन प्रॅक्टिस प्रॉब्लेम मधला आणि पीओचा पण पहिला का दुसराच क्वेश्चन ह्या टाईपचा होता. फक्त तिथं व्हेरिएबल नव्हता. काय नव्हता? व्हेरिएबल. इथं तुम्हाला आता व्हेरिएबल आहे. किती जणाला आला मग हा क्वेश्चन? आला का? नाही आला.
बरं काय दिलेलं आहे, सोनाली डिसाइडेड टू डोनेट एक्स मायनस 45% ऑफ हर सॅलरी टू अन ऑर्फेंज. ऑन द डे ऑफ डोनेशन शी चेंज हर माइंड अँड डोनेटेड ₹3510, which was x plus 30% of what she had decided earlier. If Sonali's salary is 26,000, then find the value of x minus 8. मग आता इथं काय होतं, सोनालीची सॅलरी जर 26,000 होती बरोबर, तर 26,000च्या तिने काय ठरवलं होतं की x मायनस 45% डोनेट करणार आहे. म्हणजे बरेच मुलं होत असतात, नोकरी लागू द्या सर, लागली की तुम्हाला पाहिजे ते देतो बरोबर, आणि लागल्यावर पेढेसुद्धा लवकर आणून देत नाही, म्हणजे ते बी सांगावं लागतं पेढे कुठे आहे म्हणून. मग तसं आहे, म्हणजे इथं काय होतं, लागेपर्यंत फक्त लालच आहे, हे एवढे देणार आहे म्हटले, देवा मला नोकरी लागू दे, एवढे पैसे देतो आश्रमाला. मग आता इथं ऑन द डे ऑफ डोनेशन डोनेट केले तिने ₹3510, डोनेट केले, किती रुपये केले, 3510, पण जेवढे ठरवले होते तेवढे केले का, नाही. त्याच्यामध्ये पण कमतरता, म्हणजे काय म्हटले, शी चेंज्ड हर माइंड अँड डोनेटेड 3510 विच वॉज एक्स प्लस 30% ऑफ. आता तिने एवढे डिसाईड केले होते, एवढे द्यायचे डिसाईड केले होते, याच्या एक्स प्लस 30% तिने डोनेट केले, आणि विच वॉज 3510. याला सॉल्व केलं, सिम्प्लिफाय केलं की आपल्याला काय भेटणार आहे, एक्स भेटून जाणार आहे. बघा कसं, हे 2 शून्य शून्य कटले, हा एक कटला, हा एक कटला. आता काही स्कोप आहे का याच्यामध्ये कट करण्यासाठी, इथं 13 होऊ शकतं, इथं किती होणार आहे, 5. म्हणजे हे काय झालं, 13 गुणिले एक्स मायनस 45 इंटू एक्स प्लस 30 इक्वल टू 3510. म्हणजे हे 13 जर डायरेक्ट इकडे आणले डिवाइड करला तर फायदा होईल आपल्याला. इकडे इंटू 5 बी आहे बरोबर अजून, कारण हे 5 राहिले ना आपले, बरोबर आहे का. 2 शून्य 2 शून्य कटले, 2 शून्य 2 शून्य कटले, 2 शून्य कटले होते, हा एक कटला, हा एक कटला, 2 पंच 10 आणि 13 ने भाग दिला, म्हणजे 5 पण आहे. मग 13 दुनी 26 होईल, याला भागत जायला पाहिजे 13 ने, 13 दुनी 26 होईल, 9 13 7 किती होतं रे, 91, म्हणजे झालं 270 गुणिले 5 झाले. म्हणजेच आता याला असंच ठेवू आपण सध्या. मग आता इथं काय होतं बघा, एक्स मायनस 45 आणि ह्या ब्रॅकेटमध्ये येतं एक्स प्लस 30, ह्या दोघाचा गुणाकार एवढा आहे बघा. मग आता जर समजा याचे इथंच फॅक्टर पाडले आपण, तर हे होतं 90 गुणिले 90 गुणिले 3 गुणिले 5 होतं, म्हणजेच 90 गुणिले किती होईल रे, 5 त्रिक 15. पण आता बघा, जर एक्सची व्हॅल्यू 90 ठेवली असती आपण, तर 90 मायनस 45 45 होतं बरं का, आणि 90 प्लस 30 केलं तर 120 होईल, म्हणजे मॅचच होणार नाही ते. म्हणजे आपल्याला आणखीन याचे फॅक्टर जर पाडले असते तर 45 आणि 45 दुनी आणि हे 15 आलं असतं, म्हणजे 15 दुनी 30, म्हणजे 45 आणि 30 घेतला असतं तर आलं असतं का. मग एक्स 45 ठेवला तर तिथे 0 होईल, आणि इथं ठेवला तर नाही प्लस होईल. म्हणजे बघावं लागेल आपल्याला, कुछ तो करना पडेगा उसमें, और क्या फॅक्टर गिर सकते. व्हॅल्यू ऑफ एक्स मायनस 8 आहे. आता आपण काय करू माहिती आहे का, याला सॉल्व करत बसण्यापेक्षा फॅक्टर तर पाडावं लागणार आहे आपल्याला अदरवाईज, बरोबर. आपण काय करू, याचे फॅक्टर पाडण्यापेक्षा एक्स मायनस 8 विचारला, जर एक्स मायनस 8 44 असेल तर एक्स काय असायला पाहिजे, 8 प्लस होईल याच्यात, 52 होईल. इथं 52 8 60 होईल बघा. मग 60 जर म्हटलं तर जमतंय, कारण इथं आपण याला डिवाइड करू शकतो. 30 दुनी 60 होतं बरं का, आणि याला हाफ करता येईल का, 15 दुनी 30, 15 दुनी 30, आणि हे 15 त्रिक 45 आहे. म्हणजे 60 करायचं असल्यावर काय होईल, 60 होणारच नाही का, 60 झालं असतं नाही तर वर 30, मला वाटतं थांबा 60 होतंय का बघू. 52 तर होणार नाही, 52ला भाग जाणारच नाही, तर 52ला भाग जातो का 52 ने, नाही जात. 60ला जाऊ शकतो, तर कसा जातो ते बघू एकदा आपण. म्हणजे 30 त्रिक 90 जर केलं आणि हे 3 गुणिले 5 केलं तर 60 कुठंच बनू शकत नाही. मग 56 प्लस किती आहे, 56 प्लस 8 केलं तर किती होईल रे, 64 होईल. 64चा बी काही विषय येणार नाही. मग 48 प्लस 48 49 50 56 येईल. 56 बी बनत नाही, 60च यायला पाहिजे. मग 60चं कुठंतरी बनलच. डायरेक्ट सोडून बघू का, बा डायरेक्ट घेऊन बघू, नाही तर चलो 5 0 0 5 7 35, 5 2 10 3 1350 होईल इथं. 5 0 0 5 7 35, 5 2 10 3 13. काय असतं माहिती आहे का, आता या दोघांचा गुणाकार एवढा आला पाहिजे. म्हणजे एक्स जर आपण इथं टाकला ना, तर हे प्लस मायनस फॅक्टरच असतात.
म्हणून आपण डायरेक्ट टॅली करत होतो. 60 जर टाकलं तर 60 मायनस 45 किती होणार आहे? 15 होतं इथं. आणि 60 आणि 30 90 होतं. मग 90 आणि 15 येत आहे का? येत आहे ना. 90 आणि 15 येते. म्हणजे एक्सची किंमत किती असणार इथं? 60च. मग तेच टॅली करत होतो आपण. मग कसं काय बसलं नाही आधी? हेच टॅली करायचं होतं आपल्याला. 60 मायनस 45 किती आलं? 15. आणि 60 प्लस 30 किती आलं? 90. म्हणजे हेच फॅक्टर आहे ना. 270 गुणिले 5. आता 270 गुणिले 5 म्हणजे 90 गुणिले 3 गुणिले 5. म्हणजेच काय होतं? 5 त्रिक किती होणार आहे? 15. 90 आणि 15. म्हणजे आता याला सॉल्व जरी केला असता आपण ते फॅक्टर तेच पडले असते. 90 आणि 15. म्हणजे 90 आणि 15 आपल्याला घ्यावं लागलं असतं. म्हणजे 60 आलं असतं कुठंतरी फॅक्टरमध्ये. क्लिअर आहे? मग ह्या स्टेपला कधीच आता याच्या आधी हे मी कशामुळे ट्राय केलं फर्स्ट टाइम? याच्या आधी 2 क्वेश्चन होते बघा. ते 8 वाला होता. आपण ट्राय केला होता. म्हणजे पॅटर्न सिमिलर आहे ना. मग तसं अप्रोच करायला काही हरकत नाही. तर ते टाकून पाहायचं म्हणजे लवकर सॉल्व होतं. मग आता एक्सची व्हॅल्यू 60 जर घेतली तर 60 मायनस 8 म्हणजे आपला आन्सर ओरिजिनली काय असणार इथं? 52 असणार. नाही तुम्ही म्हणाल ओरिजिनली 60 येईल. क्लिअर आहे का? चलो पे माईक काल पण बंद झाला होता एका लेक्चरमध्ये. बघा आता 41 हा किती जणाला आला मग? In the school, X plus 15% of students passed in the examination. If 20 more students had passed in the examination, X plus 20% of would have been successful. Then find the total number of students in the school म्हटलं. किती जणाला आला? 10 सेकंदाचा आहे. आला का? करा बरं, ट्राय करा फटाफट. म्हणजे होमवर्कमध्ये नव्हता ना? हां मग ट्राय करा फास्ट. चलो फास्ट ट्राय करा आणि रेग्युलर करा. सगळे टॉपिक घेऊ आपण, काहीच अडचण नाही. फक्त रेग्युलर करायचं. अजिबात असं आज करू उद्या नाही, उद्या करू परवा नाही, काही फायदा होणार नाही. मग प्रॉम्प्टली केलं तर फायदा 100% होईल. दस सेकंड का है ये, बस ज़्यादा कुछ नहीं है इसमें. आता या लिंक लागली तर 10 सेकंद, नाही तर मग त्याला 10 मिनिटं सोडत बसावं लागतं. आणि असे क्वेश्चन व्हेरिएबल नॉन व्हेरिएबल बेस्ड पाहिलेले आहेत आपण. त्याच्यामुळे बेसिक स्ट्रॉंग पाहिजे. आलं का रे? काय म्हटलं? इन द स्कूल. आता हे कसे क्वेश्चन आपण पाहिले होते मी सांगतो तुम्हाला, इकडे लक्ष द्या. समजा आपण सांगितलं एका स्कूल म्हणजे प्रॉफिट अँड लॉस मध्ये शिकलेलो. इथं काय म्हटलं? इन द स्कूल X प्लस 15% ऑफ स्टुडंट पास्ड इन द एक्झामिनेशन. म्हणजे X प्लस 15% पास झाले. बरोबर बरोबर. इफ 20 मोर स्टुडंट हॅड द पास इन द एक्झामिनेशन. जर 20 मुलं जास्त पास झाले तर काय झालं? देन X प्लस 20% वुड हॅव बीन सक्सेसफुल. म्हणजे X प्लस 15चे X प्लस 20 झाले. आता हे प्रॉफिट अँड लॉस मध्ये आपण शिकलेलो ही कन्सेप्ट. आता आली पर्सेंटेजमध्ये. पर्सेंटेजमध्ये पण पर्सेंटेजवाली आली, प्रॉफिट अँड लॉसवाली आली का? काय शिकलो होतो मी ते सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमची लिंक लागल. एखादी वस्तू 800 रुपयाला विकली तर 20%चा लॉस होतो म्हटलं. जर समजा हीच वस्तू 1100 रुपयाला विकली तर 10%चा प्रॉफिट होतो. मग आपण काय करायचो? ह्या दोघातला डिफरन्स जे हे कॉस्ट प्राइस वर काउंट होत असतं. आता कॉस्ट प्राइस जर समजा मध्ये असेल तर मागं गेलो तर 20% लॉस झाला, पुढे गेलो तर 10% प्रॉफिट झाला. बरोबर. मग आता ह्या केसमध्ये काय होणार आहे? ह्या दोघांमधला जो गॅप असणार आहे तो किती टक्क्याचा असणार आहे? 30. बरोबर आहे का?
आणि मग 30% व्हॅल्यू 300 बघा, 300 म्हणजे या दोघातला डिफरन्स. मग आपण इथं कॉस्ट प्राइस काढत असतो 100 बरोबर किती. मग 100 बरोबर किती भेटणार आपल्याला, 1000 भेटणार आहे. किती भेटणार आहे, 1000. मग मला सांगा सेम येणार आहे एक्स प्लस 15% पास झालते. जर समजा 20 मुलं अजून पास झाले एक्स्ट्रा तर एक्स प्लस 20 झाले टक्क्यामध्ये. म्हणजे एक्स एक्स तर कटला ना तुमचा. म्हणजे फायदा काय झाला तर हे 20% झाले 15चे. म्हणजे ही 5%ची व्हॅल्यू 20 आहे. आता एवढं लिहायची गरज नाही, 5 बरोबर 20 लिहायची गरज आहे. मग राहिला काय 100 बरोबर किती, म्हणजे किती परीक्षेला बसले होते तेच विचारलं असेल ना. देन द फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन द स्कूल. म्हणजे स्कूलमध्ये जेवढे असतील तेवढ्या परीक्षेला बसले असेल. 5 चौक 20, 100 चौक किती होणार आहे 400. म्हणजे हे सगळं एक्सप्लेनेशन होतं, सोल्युशन एवढंच आहे. क्लिअर आहे का, कोई डाऊट आहे इसमें. घ्या मग लिहून फटाफट, चलो पुढचे घेऊ. आता हे बेसिक क्लिअर असलं तर होतं सॉल्व 5 सेकंदात. नाही तर मग बसते बोंबलत त्याने 2 घंटे कॅल्क्युलेशन. अमुक एक्स मानून तमुक वाय मानून, आधीच व्हेरिएबल आहे त्यात. एक्स वाय मानायला तर स्कोपच नाही इथं. आणि रिवाइज सॉल्व करा बरं का. मैं अगेन बात बोल रहा हूँ बार बार, रिवाइज करना पड़ेगा. एक बार में तो आपका 1% भी ज्ञान नहीं बढ़ेगा. फिर किती परसेंट, 1% भी वाढणार नाही. तुम्ही असेल कसं का वाढणार नाही, आम्ही तर शिकायला लागलो. तुम्ही आज शिकले संध्याकाळपर्यंत विसरणार कसं सॉल्व करायचं. नाही ते चॅलेंज आपलं, 10 क्वेश्चन देतो, 10 क्वेश्चन संध्याकाळी परत एक्सप्लेन करून दाखवायचे मला. विसरून जाणार तुम्ही कसे सॉल्व केले ते म्हणून. मग त्याच्यामुळे तुम्ही जेवढं रिपीट करसाल याला तेवढं तुमचं अंडरस्टँडिंग खूप बूस्ट होईल. फक्त रिपीट करायचं, दुसरं काही करूच नका ना. मी तुम्हाला सांगितलं ना आपल्याकडे लय ॲडव्हान्स आहे. आता हे तर व्हेरिएबल बेस्ड आहे, नॉन व्हेरिएबल बेस्ड बी ॲडव्हान्स आहे आपल्याकडे अजून. ते पण एकदम जम्बो पाहिजे त्या पुस्तकापेक्षा टॉप. तुम्हाला टेन्शन नाही त्यामध्ये, फक्त सॉल्व करावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल त्याची आपल्याला. तर व्हेरिएबल बेस आधी स्ट्रॉंग करून घ्या. आता मग आपण ते नॉन व्हेरिएबल वाले पण ॲडव्हान्स घेऊ सगळंच घेणार आपण, ए टू झेड. असं नाही की हेच घेणार आहे फक्त. ट्राय करा फटाफट याला. राजूज वर्किंग हावर्स, काल परवा झालता, कालच्या लेक्चरमध्ये झालता आय थिंक. राजू वर्किंग हावर्स पर डे वेअर इन्क्रीज्ड बाय एक्स मायनस 40%. सेम क्वेश्चन झालता मला वाटतं. अँड द वेजेस पर हावर वेअर्स इन्क्रीज्ड बाय 20%. If his daily earning increased by 38%, then find the value of x plus 5% of 488. सेम क्वेश्चन झालेला आहे. मागचा व्हिडिओ बघा वाटल्यास तुम्हाला तिथं भेटेल, जर नाही आला तर.
122 येते. किती येतं? 122. सिंपल आहे. एक्स आधी पाहिलेलं आहे आपण, हे फक्त मी लिहून देतो कसं सॉल्व करायचं. एक्स मायनस 5/100 इंटू 120/100. आता काय असतं माहिती की ते एक घेतलेलं असतं, तर आन्सर 1 असतं. म्हणजे काय, जर डेली त्याचा 1 तासाचा पगार 1 रुपया असेल आणि 1 तास काम करत असेल त्याला 1 रुपया भेटणार आहे. 1 इंटू 1 असतं. मग आता 1ला कशाला गुणल्यावर आन्सर तेच येतं. म्हणजे 120 गुणिले 1 केलं, इथं 1 केलं, काही फरक पडणार आहे का? नाही. म्हणून हे असं घेतलेलं असतं. आणि मग एक्सचं झालंय 1.38, म्हणजे 38% वाढ झाली. याला सॉल्व केलं तर एक्स भेटल. किती भेटला? एक्स 20 भेटला. मग एक्स बरोबर 20 भेटला, तर आपल्याला 20 प्लस 5 म्हणजे 25% काढायचे, म्हणजे 1/4 काढायचे. 4 1 4, 4 2 8, 4 2 8. तर आन्सर काय भेटेल? 122. ओके, अब इसको सॉल्व कर लो आप, है ना. मग आता हा बघा, हा थोडासा नवीन आहे पण कन्सेप्ट जुनीच आहे. इफ द प्राइस ऑफ द डिझेल इन्क्रीज्ड बाय X% and the Sumit intend to spend only the additional of 12% on diesel, he should reduce the quantity of petrol purchased by 100/17%. Quantity घ्यायचं, क्वालिटी नाही. Quantity of petrol purchased by 100/17%, then find the value of X plus 11% of 680. X plus 11% of 680. म्हणजे काय म्हटलंय, डिझेलचे भाव 1% वाढले, तर त्याने खर्च एवढा कमी केला. म्हणजे त्याचा खर्च म्हणजे काय, कन्झम्पशन कमी केलं त्याने. काय कमी केलं? कन्झम्पशन कमी केलं. पण तरी त्याचा खर्च 12% वाढला. किती टक्क्याने वाढला? 12. फक्त 12% त्याने वाढू दिला, जास्त वाढला नाही. तर एक्सची व्हॅल्यू काढा म्हटलं. करा सॉल्व. एकदम सिंपल आणि सरळ आहे, काही नाही त्याच्यामध्ये, जास्त डोकं लावायची गरज नाही. प्रॉफिट अँड लॉसची जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर होऊन जाईल, डेफिनेटली लगेच सॉल्व होऊन जाईल, लगेच. फटाफट सॉल्व करा. झालं का रे? एवढा वेळ नाही लागत त्याला. If the price of diesel increased by X% and Sumit intend to spend only additional on 12% on diesel, he should reduce the quantity of petrol purchased by 100/17%. Then find the value of X plus 11% of 688. म्हणजे पैसे तो सारखेच खर्चायला ना.
थोडेसे वाढले फक्त पैसे त्याचे 0.12% वाढले. हे बघा, याला काय करा, तुम्हाला एक हिंट देतो याच्यामध्ये वाटल्यास. हे 100/17 आहे ना, म्हणजे 100/17% येतं. 1/17% असं पण लिहू शकतो ना, बरोबर आहे का? झालं का? मग आलं का? तरी नाही आलं. आता इथं काय म्हटले बघा, इफ द प्राइस ऑफ डिझेल इन्क्रीज्ड बाय X%, म्हणजे पहिला जर 1 रुपये खर्च असेल, म्हणजे लिटर मागे 1 रुपया असेल, तर आता काय होणार, तो 100 + X% बाय 100 म्हणजे इंटू 1 एवढा त्याचा रेट होणार आहे. म्हणजे इकडं लक्ष द्या वाटल्यास. समजा पहिले 1 रुपया होता, आता काय त्याने 1/17 रिड्यूस केलं. 1/17 रिड्यूस केला म्हणजे काय केलं सांगा बरं. म्हणजे पहिले जर तो 17 लिटर पेट्रोल वापरत असेल, तर आता किती लिटर वापरायला लागला, तो 16 लिटर वापरायला लागला. पण काय आलं, पहिले जर तो 1 रुपया कॉस्ट होती, तर आता काय आलं माहिती आहे का, 1 गुणिले 100 + X/100 एवढी प्राइस वाढली आपली, बरोबर आहे का? 1 गुणिले 100 + X/100 म्हणजे त्याला आपण असं पण लिहू शकतो, 100 + X/100 एवढी प्राइस झाली आता करंट, बरोबर. आणि पहिलं काय होतं, 1 रुपया प्राइस होती. मग आता काय झालं, 1 गुणिले 17 पहिले केलं तर एवढं बजेट होतं पहिलं, बरोबर आहे का? 1 गुणिले 17 केलं तर एवढं बजेट होतं. पण आता तेवढं राहिलं का? नाही. मग त्याने काय केलं, क्वांटिटी तर कमी केली, त्याने क्वांटिटी तर 16च केली, पण त्याचं बजेट जे आहे ना, याच्या पण 1.2 म्हणजे 112% झालं. 112% म्हणजेच 1.12 झालं, ऑफ 17 झालं बजेट, म्हणजे वाढलं ना. पहिलं बजेट किती होतं, 17 गुणिले 1. हे काय घेतलं आपण, रेट घेतला त्याचा, रेट. ही काय घेतली, क्वांटिटी. क्वांटिटी कुठून घेतली, तिथे दिलेली फ्रॅक्शनमध्ये म्हणून घेतली. मग आता काय आलं, एवढं वाढलं तरी गुणिले 16 झालं, तर हे जे आहे हे बरोबर आहे 17 गुणिले 1.12. कसं आलं, कुठून आलं, कळलं का? आता याला सॉल्व करा. हे काय होईल, 100 + X/100 = 17 गुणिले 1.12 बाय 16. 16 7 112 होतं, 17 7 119 होईल, म्हणजे 1.19 होईल का इथं, 1.19. मग इथं काय भेटेल, 100 + X/100 = 1.19. 100 तिकडे गेले तर 119 होईल. मग X बरोबर काय भेटेल, 19 भेटेल ना, सरळ सरळ. मग 19 आणि हे 11, मग 19 आणि 11 किती होईल,
30% ऑफ 680 काढायचे होते आपल्याला. तर 8 त्रिक 24 शेवटी 4 म्हणजे आन्सर 204 असायला पाहिजे. क्लियर है? कोई डाउट है? चलो फिर लिख लो, फटाक से लिखना है तो. सोपं आहे की नाही? पण हे लक्षात ठेवायसाठी 3 वेळा 4 वेळा सोडवावं लागेल तुम्हाला. प्रॅक्टिस करायची. जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढे जास्त मजा येणार. लिहा फटाफट. लिहा फास्ट मध्ये लिहा. आता सेम क्वेश्चन आहे बघा, पुढचा आला पाहिजे 100%. पुढचा क्वेश्चन सेम आहे तुम्हाला. तिथं पण आधी एकच घ्यायचं, म्हणजे 1 गुणिले 1 1 असतंय आणि 1 वर टक्के पण वाढू शकतो, म्हणजे 100 वर पर्सेंटेज वाढू शकतो. क्वांटिटी रिड्यूस करता येते, म्हणजे 1 ला तुम्ही याने गुणला तर काही फरक पडला का नाही, म्हणजे ते 100 200 याला फरक पडतो, मग लिहावं लागतं. व्हॅल्यू वाढतात, कॅल्क्युलेशन वाढतात. झालं का लिहून? चलो झालं. लिहा फटाफट. प्रॉफिट अँड लॉस बेस्ड क्वेश्चन येतात आहे. फटाफट ट्राई कर लो. झालं? करा बरं ट्राय मग आता फास्ट. करा, ट्राय करा फटाफट. सेम आहे, काहीच फरक नाही याच्यामध्ये. जरा भी फर्क नहीं है उसमें, जो था वही है. आता बघा बरं, हे जर तुम्हाला असे 2-3 क्वेश्चन आले सेम पॅटर्न परीक्षेत आला, तुम्हाला येणार नाही असं होईल का? यायलाच पाहिजे ना. पण प्रॅक्टिस अजून थोडीशी करावं लागेल ह्याच क्वेश्चनची, रिपीट म्हणजे मार्क्स बूस्ट होईल तुमच्या याच्यातून. आणि सगळ्या सब्जेक्टचे ॲडव्हान्स घेणार आहे आपण आता. रिजनिंगचं पण होणार ॲडव्हान्स, इंग्लिशचं पण होणार, सगळंच होणार. बस आप प्रिपेयर रहो, बाकी कुछ नहीं हो. 686 करा, सॉल्व करा फटाफट. 686. मांडणी चुकू द्यायची नाही. सेल रिड्यूस झालाय म्हटलं म्हणजे 100 - 30% म्हणजे किती झालेलं आहे? 70% झालेलं आहे, बरोबर. वेन द प्राइस ऑफ बाईक वॉज रिड्यूस्ड बाय 30% म्हणजे 70% झाली होती. नंतर काय आलं म्हटलं त्यांनी, सेल मात्र वाढला म्हणजे हा झाला 100 + x + 25% झाला, म्हणजे किती झाला रे? 125 + x% झाला. तर आपलं जे रिसिप्ट आहे ते 26% वाढलं म्हणजे 1.26 झालं.
कारण इथं 1 घेतलं होतं आपण. 1च्या 70% 70 होऊन जाईल. इथं 1 × 1 1 झालं, मग हे 1.26 झाला. त्याला सॉल्व करा, डायरेक्ट आन्सर भेटतं. आलंय का मग सगळ्यांचं? ऋषाली आलं की नाही? निशिगंधा आलंय? आकाश, जयेश हुआ की नाही हुआ? मित्र आला नाही तुझा? शुभम, शुभमच आहे का? ऋषी हां कुठे गेला? हां कुठे गेला? अच्छी बात है, घूमने दो उसको, टेंशन मत लो आप पढ़ो, पढ़ाई करो, बस एक कॉम्पिटिटर कम हो रहा है आपका. आलं का सगळ्यांचं? हे सॉल्व करायचं, आता हळूहळू सॉल्व करायचं शिकायचं. बघा मग हा, इन अ विलेज द प्रोडक्शन ऑफ wheat increased by x plus 5% and the per capita production of wheat increased by 30% during a certain period. If the population of village increased by 10% during the same period, then find the value of x. Then find the value of x. काय म्हटलेलं आहे? इन अ विलेज द प्रोडक्शन ऑफ व्हीट इन्क्रीज्ड बाय x plus 5%. म्हणजे प्रोडक्शन वाढलं एका गावचं. आता प्रोडक्शन म्हणजे काय असतं? समजा आपल्याकडे 4 मुलं आहे, 4 मुलं 4 1 किलो किंवा 4 किलो गहू तयार करतात. मग 4 चोक किती किलो होणार आहे? 16. पर कॅपिटा 4 किलो झालं, पण सगळ्यांचं मिळून किती झालं? 16. मग आता 16वर वाढलं ते, म्हणजे टोटल प्रोडक्शन वाढलं, बरोबर का? 5%. आणि मग काय म्हणलं? अँड पर कॅपिटा प्रोडक्शन ऑफ व्हीट इन्क्रीज्ड बाय 30% म्हटले. पण आधी तुम्ही 4 किलो प्रोड्यूस करत होते व्हीट, आता 30% वाढलं, म्हणजे 4 त्रिक 12, 1.2 ने वाढलं, म्हणजे आता 5.2 झालं. पण कुठं काय म्हटलं? इफ द पॉप्युलेशन ऑफ द विलेज इन्क्रीज्ड बाय 10% ड्युरिंग द सेम पिरियड. पण त्याच पिरियडमध्ये त्या गावची पॉप्युलेशन पण 10% वाढली. म्हणजे तुम्ही 4 होते, तर समजा 4वर 10%, 4.4 झाले. तर आपल्याला विचारलं व्हॅल्यू ऑफ एक्स सांगा काय असेल? व्हॅल्यू ऑफ एक्स सांगा काय असेल? करा ट्राय फटाफट. फटाफट सॉल्व करा, फटाफट फटाफट. थोड़ा बैठता हूँ मैं.
हे बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं याच्यामध्ये काय आहे. काय सांगितलं तुम्हाला, जर एक माणूस असेल 1 किलो, इकडं बघा, पर कॅपिटा म्हणजे काय, पर डोक्याला असं पण कन्सिडर करा आपल्या भाषेत, म्हणजे पर हेड, पर माणूस. आता या केसमध्ये काय होतं, जर एक उत्पन्न असेल, एक माणूस असेल, 1 किलो गहू तयार करायला लागला, म्हणजे 1 × 1 टोटल उत्पन्न किती झालं, 1 झालं. पण इथं काय म्हटलेलं आहे, आता इन अ व्हिलेज, बघा इथं लिहितो वाटल्यास 1 × 1 = काय होणार आहे, 1. इन अ व्हिलेज द प्रोडक्शन ऑफ व्हीट इन्क्रीज्ड बाय x + 5%. आता हे जे प्रोडक्शन होतं हे काय झालं, 1 + x + 5% वाढलं, बरोबर. म्हणजे 100 प्लस केलं तरी चालतं, 1 प्लस केलं तरी चालतं. आता इथं म्हणले अँड द पर कॅपिटा प्रोडक्शन ऑफ व्हीट इन्क्रीज्ड. मग आता पर कॅपिटा किती झालं, 1.3 झालं ना. पहिले 1 होतं 30% वाढलं पर कॅपिटा म्हणजे पर हेड. पहिले जरी 10 किलो गहू तयार करत असेल तर आता किती करायला लागला, तो 13 किलो करायला लागला. पुन्हा काय म्हटले, अँड द पॉप्युलेशन पण वाढली म्हटलं. पण पॉप्युलेशन जर 1 होती पहिले तर आता 10% वाढली, म्हणजे ती 1.1 झाली. याला सॉल्व करा ना, सिम्पल एक्स भेटून जातो तुम्हाला. मग इथं काय होतं, 13 × 1 = 13, 13 × 1 = 13, 13 × 1 = 13 आणि 1 = 14. आणि जर 100 × 1 = 100 होईल, 100 + x + 5 होईल, बाय 100 होईल, म्हणजे हे होईल 143 बरोबर 105 प्लस x, म्हणजे x बरोबर काय भेटेल, 145 मायनस 105, 143 सॉरी 143 मायनस 105 किती भेटतं रे मग इथं, 38. काय काय कॅल्क्युलेशन, कुछ भी नाही ना, बस कन्सेप्ट क्लिअर हो. आता कसं असतं, सोल्युशन तुम्ही पाहिलं कुठं, तुम्हाला एवढंच दिसतं, मग नंतर विचार करतो आपण कुठून आल्या व्हॅल्यू, कशा आल्या व्हॅल्यू. व्हॅल्यू सिम्पल आहे, पर कॅपिटा म्हणजे पर हेड. समजा एखादा मशीन आहे, 10 किलो गिरणी, समजा 10 किलो दळण दळते एका तासात. मग तर आता 10 किलो एका तासात आहे, म्हणजे पर हावर्स म्हणत असतो आपण त्या केसमध्ये. मग आता 10 किलो जर असेल आणि तिची कॅपॅसिटी वाढवली, मग 10 × 10 टोटल किती किलो जाणार, ती 100 किलो. पण जर समजा तिची कॅपॅसिटी वाढवली आणि त्या गिरणीची सुद्धा पॉवर वाढवली आपण, म्हणजे पर पर जेवढे तास ती काम करत होती त्याच्यापेक्षा जास्त तास काम करायला लागली, तर टोटल वाढणार आहे ना तुमची समथिंग काहीतरी. मग ते दिलेलं आहे आपल्याला फक्त व्हेरिएबलच्या रूपात, आणि मग याला सॉल्व करायचं होतं. त्यासाठी मी सिम्पल 1 × 1 घेतलं. एकच माणूस घेतला, एकच त्याने पर कॅपिटा म्हणजे 1 किलो त्याने गहू तयार करत असेल, इक्वल टू टोटल प्रोडक्शन एकच घेतलं होतं आपण. हे घ्या मग, चलो फटाफट. If the area of the square decreased by x minus 10%, the diagonal of the square is decreased by 10%. Find the value of 3x minus 19. Find the value of 3x minus 19. If the area of the square is decreased by x minus 10%, the diagonal of square is decreased by 10%. Find the value of 3x minus 19.
ट्राय तर करू फटाफट. पायथागोरसचा थेरम वापरा ना, काय फरक पडणार. इफ द एरिया ऑफ द स्क्वेअर इज डिक्रीज्ड बाय x मायनस 10%, देन द डायगोनल ऑफ स्क्वेअर इज डिक्रीज्ड बाय 10% म्हटलं. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3x मायनस 19. पायथागोरसचा थेरम वापरा की थोडासा, जेवढा जमल तेवढा वापरा. काय होतं पायथागोरसचा थेरम काय. जर समजा याची साईड आपण p मानली किंवा साईड आपण s मानली याची समजा, तर याचा एरिया काय होणार आहे, साईड स्क्वेअर होणार आहे. एरिया काय होणार आहे, साईड स्क्वेअर. याचा एरिया होईल साईड स्क्वेअर. डायगोनल इक्वल टू काय होईल बघा बरं. डायगोनल इक्वल टू काय होईल मग इथं, तर साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर इक्वल टू डायगोनल स्क्वेअर होईल. म्हणजे 2 साईड स्क्वेअर इक्वल टू डायगोनल स्क्वेअर होईल. जर समजा आपण स्क्वेअर रूट केला बोथ साईड, तर हे स्क्वेअर रूट केल्यावर हे कटलं पण हे स्क्वेअर रूटमध्ये जाईल. म्हणजे डायगोनल इक्वल टू काय होईल रे, साईड रूट 2 होईल. डायगोनल इक्वल टू काय होईल, साईड रूट 2. पण इथं काय म्हटलंय, इफ द एरिया ऑफ द स्क्वेअर डिक्रीज्ड बाय x मायनस 10%, देन डायगोनल ऑफ द स्क्वेअर इज डिक्रीज्ड बाय 10%. मग आता हे जर डिक्रीज झाला तर 90% होईल ना हा. म्हणजे डिक्रीज्ड डायगोनल काय असणार आहे, जर याला भाग दिला तर 0.9s रूट 2 राहणार आहे. हा काय राहील, डिक्रीज्ड डायगोनल राहील. बरोबर. मग आता होतं काय माहिती का, डिक्रीज साईड काय होईल मग, ती पण 0.9 होईल. 0.9 ऑफ s डिक्रीज राहील, कारण येस होतं ना, येसलाच फक्त रूट 2 लागला तर साईड भेटली होती. बरोबर. पण हे जर डायगोनल भेटला होता, जर डायगोनल रिड्यूस झाला तर साईड पण ऑटोमॅटिकली काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे याच्यामध्ये. मग आता काय होईल माहिती आहे का, नवीन एरिया जो तयार होणार आहे, नवीन एरिया काय होईल माहिती आहे का, 0.9 साईडचा स्क्वेअर होईल. नवीन एरिया तयार होईल. बरोबर आहे का, नवीन एरिया. आणि जुना एरिया काय होता आपला, साईड स्क्वेअर होता. आता इथं काय म्हटलेलं आहे, इफ द एरिया ऑफ द स्क्वेअर डिक्रीज्ड बाय 10%, जर हा डिक्रीज झाला असता तर तर काय झालं असतं, x मायनस 10% डिक्रीज झाला असता, तर हे झालं असतं 1 मायनस काय घ्यावं लागलं असतं आपल्याला, x मायनस 10/100 इक्वल टू हा नवीन एरिया भेटला असतं. बरोबर. मग याला आता सॉल्व करा ना. एवढ्याने डिक्रीज झालेला आहे, म्हणजे 100 एक 100 साईड स्क्वेअर इंटू 100 एक 100, हे मायनस होईल x, मायनस प्लस होईल 10. म्हणजे हे किती झाले रे, 110 मायनस x/100 इक्वल टू 0.9 साईड स्क्वेअर. आता साईड कुठेतरी कॅन्सल होणार आहे, लक्ष द्या. आणि मग आपल्याला इथं x भेटून जाईल. साईड स्क्वेअर कुठेतरी म्हणण्यापेक्षा लगेच कॅन्सल करून टाकू. बरोबर आहे का. आता राहिलं काय, 100ने जर याला गुणलं तर किती होईल रे, किती होईल, 90 होईल. मग हे होईल 110 मायनस x बरोबर 90. तर x बरोबर हे 90 इकडे येईल आणि 110 किती भेटेल रे आपल्याला, 20. मग हे होईल 20 त्रिक 60 मायनस 19. 60 मायनस 19 किती होतं, हा 60 मायनस 19 41. पण 41 नाही याच्यामध्ये, नन ऑफ दिस असायला पाहिजे आन्सर. एकदा कन्फर्म करतो. चुकलंय आपलं. याच्यात काय केलं माहिती आहे का आपण, हे 0.9s स्क्वेअर, याच्यामध्ये 0.9s स्क्वेअर आहे. छोटीशी मिस्टेक आहे, इकडे बघा. 0.9s स्क्वेअर आहे. आपण s स्क्वेअर डायरेक्ट नाही कट करू शकत, कारण हे 0.9चा पण स्क्वेअर आहे, 0.sचा पण स्क्वेअर आहे. छोटीशी मिस्टेक आहे याच्यामध्ये. मग आता या केसमध्ये काय होईल, तर हे 0.9चा स्क्वेअर इंटू 0.sचा स्क्वेअर आहे, हे कॅन्सल होईल. मग राहील काय, तर 100 एक 100 तुम्हाला सांगितलं होतं, 110 प्लस x भागिले 100 इक्वल टू 0.9चा स्क्वेअर होईल 0.81. बरोबर. आता जर हे सॉल्व केलं तर हे काय भेटेल आपल्याला, 110 प्लस x बरोबर 81 भेटेल. मग 81 जर मायनस केला आता तर किती भेटणार आहे,
हे 10 आणि 29 भेटेल मला वाटतं. एक्स बरोबर किती भेटलं? 29. मग 29 त्रिक 9 त्रिक 27, 87 मायनस 19 होईल. 17 मधून 9 गेले, 8 राहिले, इथं 2 झाले, तर आपला आन्सर 68 येईल. हे नाही येणार, काय येईल इथं? 68. थोडीशी मिस्टेक झाली होती. मायनस एक्स आहे, हा सॉरी, अगेन मायनस एक्स आहे. तिकडे गेल्यावर काय हे एक्स तिकडे जाईल, 81 इकडे येईल. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय भेटणार आहे इथं? 29 भेटेल. एक्सची व्हॅल्यू 29, पण आपल्याला एक्स नाही विचारलं. 29 त्रिक 87 मायनस 19 असं करायचं. चलो, छोटीशी मिस्टेक झाली, लगेच चुकलं होतं. घ्यायचं का लिहून फटाफट लिहा. आता इथं तुमचं मेन्सुरेशन प्रॉपर पाहिजे, नाही तर मग काय ते डायगोनल काढायचं आणि कसा काढायचा आणि काय करायचं ते काही कळणार नाही. झालं? थोड़ा नवीन होता हा. चलो, हो गया क्या? नहीं झाला? फटाफट लिहा, फटाफट लिहा. फटाफट लिखो, फटाफट. झालं? चल बा, the radius of cylinder is increased by 140% and its height is decreased by x%. The percentage increase in its volume is 188%. Then find the value of x plus 12% of 450. मग आता सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे? हा, 1/3 नाही, पाय आर स्क्वेअर एच, राईट, ते माहीत पाहिजे. पाय आर स्क्वेअर एच. करा सॉल्व मग याला. आता याच्यात काय होतं ते सांगतो तुम्हाला. पाय हा दोन्ही केसमध्ये कॉमन असतो. पाय कसा राहणार आहे दोन्ही केसमध्ये? वाढलेल्या याच्यात पण सेम राहणार आहे, आधीच्या याच्यात पण कसा राहणार आहे? तो सेमच राहणार. पायची किंमत सेम राहणार. पाय कॉन्स्टंट आहे, त्याला जर डायरेक्ट कॅन्सल केलं तरी चालतं. कॅन्सल का तो होतोच ना. पाय आर स्क्वेअर एच इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच आहे. आता याच्यामध्ये फक्त फरक पडणार आहे कशामध्ये? त्याने द रेडियस ऑफ सिलेंडर इन्क्रीज्ड हे वाढवलं म्हटलं, अँड हाईट डिक्रीज्ड बाय x% म्हटलं, हाईट पण डिक्रीज केली. तर आता हा जो एरिया होता, समजा इथं काहीतरी एरिया होता, तर तो फक्त काय आला, समजा तो एरिया जो होता तो फक्त आता वाढलेला आहे. म्हणजे इथं जर समजा 100 आलं, जर हा वाढवला तर इथं 188 येणार आहे. 100ला 100 राहणार आहे का? इक्वेट करायचं आहे. मग पाय पाय काय होणार आहे? इथं कॅन्सल होणार आहे. मग इक्वेशन तुमचं फक्त आर स्क्वेअर एच आणि वाढलेल्या याच्यावर बनणार आहे. वाढलेल्या कशावरती? एरियावरती. ओके, फक्त त्याला सॉल्व करायचं आहे. टाका बरं व्हॅल्यू फटाफट. मग लाईट गेली वाटतं, टाका फटाफट.
आलं का रे? हे बघा सिम्पल आहे. आता इकडे बघा, जर समजा पाय ठेवला असता व्हॅल्यूम काय झाला असता, समजा मी पाय ठेवला इथं बरं का, पाय इंटू आपण रेडियस 1 मानले फॉर एक्झाम्पल, रेडियस 1 मानले तर 1चा स्क्वेअर 1च होणार आहे, गुणिले 1 होईल इथं, बरोबर. हा झाला एरिया, राईट. पण त्यांचं म्हणणं काय, हे वाढले आता, हे कितीनं वाढले, द सिलेंडर इज इन्क्रीज, द रेडियस ऑफ सिलेंडर 140%ने वाढले. 140% म्हणजे 240 झालं, ते 140%ने वाढलं म्हणजे 100चं किती झालं, 240, म्हणजे हे झालं 2.4. पण याचा स्क्वेअर झाला बरं का, इंटू पाय जशाच तसा, म्हणजे हा इकडचा एरिया इंटू, आता हे तर मायनस झालेलं आहे, म्हणजे 100 मायनस X% कमी झालेलं आहे. आता याचा जो एरिया झाला ना, याच्यापेक्षा हा जर 1 येत होता तर हा 2.88 यायला लागला, हा वाला. पण आता इथं दोन्ही केसमध्ये पाय कॉमन आहे की नाही, मग आता हे 2.88 म्हणजे याला जर गुणला आपण 2.88 ने, तर हे काही फरक पडणार आहे का मला सांगा, 1चा याच्यावर इम्पॅक्ट नाही पडणार. मग आपण हे पाय इथं कॅन्सल करून टाकू शकतो, पाय घ्यायची गरज नाही. मग याला तुम्ही डायरेक्ट काय मांडू शकता, तर एवढंच इक्वेशन मांडायचं आहे आपल्याला, 2.4चा स्क्वेअर इंटू 100 मायनस X/100 इक्वल टू 2.88. संपला विषय. कारण ते 1 गुणिले 1 एकच होणार आहे, त्याचा काही फरक पडणार आहे त्याच्यावर नाही. म्हणजे हे जर 100 होतं तर 288 झालं, कशामुळं, हे वाढल्यामुळं. मग आता याला सॉल्व करा ना तुम्ही, 2.4चा स्क्वेअर काय होईल रे, 24चा स्क्वेअर किती आहे, मग 5.75 झालं, 76 झालं, इंटू 100 मायनस X झालं. आता हे डिवायडेड बाय 100 होतं, त्याला आपण 288 करून टाकू, मग याला बी गुणून घेऊ, मग हे होईल 576 मायनस 5.7X होईल इक्वल टू 288 होईल. मग आता हे मायनस करा, 288 डायरेक्ट याच्यातून, 16मधून 8 गेले 8, इथं 9 झाले, 9 आणि 8 16 17 होतं, पुन्हा इथं 3 झाले, 288. मग हे काय होईल रे, 5.7X होतं, मग हे 5.76 किती उरले होते, 288 उरले, 288 डिवायडेड बाय 5.76 होईल इक्वल टू X होईल. 0 0 वाढवा, 24 भाग जातो, 24 गुणिले 24 होतं, 24 1 24 होतं, 4 उरले, 24 2 48, 2 0 0 वाढला लागेल नाही तर काय, 1200 भागिले 24 होईल, बरोबर X होईल. 12 1 12, 12 2 24, तर इथं 50 भेटेल, 50 प्लस 12 62% काढायचे आपल्याला, 62% ऑफ 450 काढायचे, 5 2 10 0, 5 9 45 0 0 0 कट करू, 31 होईल, बरोबर आहे का, 9 1 9, 9 2 18 9 27, 279, 279. क्लिअर आहे, घ्या मग लिहून फटाफट. झालं का रे, लिहा फटाफट, फटाफट लिखो फटाफट, टाइम ऑफ हो रहा है, 2 और सवाल लेंगे बस, 2 और लेके छोड़ देंगे. झालं. आणि रिपीट सॉल्व करा बरं, एकदा बघून काही फायदा होणार नाही, आणि रेग्युलर करा, करा बरं ट्राय. हा मग व्हीट इज नाव बिंग सोल्ड, सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे हा. व्हीट इज नाव बिंग सोल्ड ॲट ₹20 पर kg ड्युरिंग द लास्ट मंथ, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये गव्हाचा रेट 20 रुपये पर किलो होता. इट्स कॉस्ट वॉज, सॉरी नाव म्हणजे आत्ता,
ओके. काय म्हटले, वीट इज नाव बिंग सोल्ड ॲट 20 पर के जी म्हटले. ड्युरिंग द लास्ट मंथ इट्स कॉस्ट वॉज 60 पर के जी. म्हणजे ह्या महिन्यात 20 रुपये, मागच्या महिन्यात 16 रुपये होते. आता अ फॅमिली रिड्यूस इट्स कन्झम्शन बाय एक्स मायनस 4%. फॅमिलीने काय केलं, त्याचं कन्झम्शन एक्स मायनस 4% करून टाकलं. सो ॲज टू कीप द एक्सपेंडिचर द सेम ॲज बिफोर. तर त्याला काय करायचं होतं, खर्चा आधी जेवढा लागत होता तेवढाच ठेवायचा होता म्हटलं. तर आपल्याला विचारलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस 16% ऑफ 55. लय सोपा क्वेश्चन ह्या, फटाफट ट्राय करा. 20-16वरच गेम आहे सगळा. 20-16वर जास्त डोकं लावायची गरज नाही. कॅल्क्युलेशन मोठं आहे, पण 20-16 घेतलं तर लगेच झिरो कॅल्क्युलेशन होऊन जातं. सिंपल आहे एकदम. इकडे बघा काय म्हटलंय, ह्या महिन्यात गव्हाची प्राइस 20 रुपये झाली म्हटलं. आपण काय करू, असं कन्सिडर करू, मागच्या महिन्यात किती होती, 16 रुपये होती. जर लास्ट मंथला जर 16 रुपये प्राइस होती, आपण असं कन्सिडर करू 20 रुपये खर्च करत असेल, म्हणजे 16-32 320 रुपये झालं. आता हे जर 20 रुपये झालं, त्याला 16 रुपये 16 किलो म्हणजे ही प्राइस आहे, आणि हा काय इथं क्वांटिटी आहे आपली, म्हणजे त्याला 320 ठेवायचं म्हणलं 16 किलो घ्यावं लागेल ना. म्हणजे मागच्या महिन्यात 16 रुपये भाव होता, तर तो 20 किलो गहू वीटच आहे का, हां गहू खात होता. 16 रुपये प्राइस होती तर किती किलो खात होता, 20. आता काय झालं मग, 20 रुपये प्राइस झाली तर 16च खावं लागेल त्याला. म्हणजे क्वांटिटी किती टक्क्याने कमी झाली, तर 20वर 4 झाली. म्हणजे 4 1 4 4 25, म्हणजे 1/5, म्हणजे किती टक्क्याने कमी झालेलं असणार आहे, 20 टक्क्याने. मग आता 20% म्हटलं तर एक्स मायनस 4% इक्वल टू 20% आहे. मग एक्स बरोबर काय होणार आहे इथं, 24. मग 24 प्लस 16 किती होईल रे, 24 प्लस 16, 24 आणि 7 30 40. मग आपल्याला विचारलं 40% ऑफ 55 सांगा. म्हणजे झालं 20 दोन्ही 40, 20 पंचे 100, 5 1 5, म्हणजे 11 दोन्ही किती भेटलं आपल्याला, 22. आता इथं इक्वेशन मांडायची गरज होती का आपल्याला, नाही. मांडलं तर लई लांब जातं हे कार्यक्रम, मग कॅल्क्युलेशन लई वाढतं. करा मग याला सॉल्व. आता हा पण असाच आहे, 10 सेकंदावाला क्वेश्चन आहे, हा लास्ट असेल आज. उद्या आपण वेगळे क्वेश्चन बघू पुन्हा. हा पण 10 सेकंदावाला है, 10 ओनली 10 सेकंड, ओनली 10 सेकंड. और मिस्टेक तो होते रहेंगे, आप कितना भी एक्सपर्ट के वीडियोज देख लो, कोई ना कोई छोटी मोठी मिस्टेक होती रहती है. 7च्या ऐवजी 4 लिहिलं, झाली मिस्टेक. मग तिथं काय कॅल्क्युलेशन तुम्हाला करायला वेळ लागणारच आहे, डबल कॅल्क्युलेशन करावंच लागणार आहे, तेव्हा तुम्ही पुढे जाणार आहे. If a road tax is paid after the due date, one gets reduction in 16% on the amount of bill by paying the tax before due date. A person got a reduction of rupees x plus 100. The amount of road tax is 8,400. Then find the value of 41.67% of x. 41.67% of x. करा सॉल्व फटाफट.
ये 100 है ना, यहाँ पे 400 ले लो, 400 x प्लस 400, x प्लस 400। एकदम सोपा क्वेश्चन है यहाँ पर, कुछ भी नहीं है उसमें, कैलकुलेशन के लिए कुछ है ही नहीं ज़्यादा। If a road tax paid after due date, after the due date, one gets reduction of 16% on the amount of bill by paying the tax before the due date. A person got a reduction of rupees x plus 400. The amount of tax is 8,400. Then find the value of 41.67% of x. आता याचं इक्वेशन लय किचकट बनते, पण इक्वेशन नाही बनवलं तर डायरेक्ट सॉल्व होते. लगे मास्टरने आफ्टरच्या जागेवर काय असणार आहे, बिफोर. कारण आधी भरलं तर कन्सेशन भेटेल ना, ड्यू डेट पार झाल्यावर कसं भेटेल. वही मिस्टेक लग रहा था मेरे को. बिफोर द ड्यू डेट म्हणजे ड्यू डेटच्या आधी भरलं तर त्याला कन्सेशन भेटणार आहे 16%. आणि एका जणाने ते भरलं पण तसं त्या पद्धतीने. एवढा वेळ लागत नाही, फास्ट सॉल्व करा. हिंदू 500 आलं का रे. सिंपल आहे ना, इकडे बघा डायरेक्ट सॉल्व होते, याला काही डोकं लाज गरज नाही. मला सांगा, आधी जर त्याने ड्यू डेट नंतर भरला असतं 100 रुपये भरावं लागले असते. किती रुपये भरावं लागले असते? 100. ड्यू डेटच्या आधी भरलं 16 मायनस झाले असते, म्हणजे 84 भरावं लागले असते. बरोबर आहे का? 84 भरले त्याने 8,400. 100 म्हणजे किती असणार आहे? 10,000. म्हणजे 10,000 जर भरणार होता, त्यांना डिस्काउंट भेटला म्हणून 8400 भरले, म्हणजे त्याचा 1600 रुपयाचा फायदा झाला. आता 1600 म्हणजे सांगितलं होतं x प्लस 400, म्हणजे x बरोबर काय भेटले, x प्लस 400 बरोबर 1600. तर एक्सची व्हॅल्यू काय भेटली रे आपल्याला इथं? 1200. आता इक्वेशन खूप मोठं यायचं, पण इक्वेशन मांडायची गरज आहे का नाही. मग x बरोबर 1200. मग आता हे होतं 41.67, म्हणजे 41 2/67 म्हणजे 0.666 असते, 2/3 होतं. म्हणजे 3 एका 3 3 चौक 12, म्हणजे 123 आणि 2 125 भागिले 3 पर्सेंटेज म्हणजे 100. 25 5 25 चौक म्हणजे 5/12 ऑफ 1200. 12 1 12, 100 5 500, म्हणजे आन्सर काय भेटेल आपल्याला इथं? 500. क्लिअर आहे? कोई डाऊट आहे? मग एक क्वेश्चन देतो तुम्हाला उद्यासाठी, फक्त तेवढा होमवर्कला. उद्या आपण इथून पुढचे बघू. ओके.